घाबरू नका, नीट लावा. तो लागतच नाही. 2-3 दिवस मी नसल्या कारणाने जरा घाबरायला झाले तुम्हाला सगळ्यालाच. आदिनाथ गुरु सकट चंद्राने गोरक्षाती केला, चंद्राने गोरक्षाती केला, गोरक्षोळा करी प्रसारे शिवाचारा, प्रसारे शिवाचारा, देवाचार शोधनीले, प्रसारे शिवाचारा,
सुधारला का बघी.
मी मुद्दाम अर्धा तास एक तास बसणार आहे. आता कुणी वर येऊ नका. विठाला 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 माऊली महाविष्णू संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि या अभंगामधून महाराजांना प्रसाद कुठून प्राप्त झाला त्या प्रसादाची परंपरा सांगतात. पंढरीचा काला कृष्णाचा आणि आळंदीचा माऊलीच्या प्रसादाचा ही विचारधरणी दादा महाराजांची. आळंदीला त्यांनी कधीही गोकुळ चरित्राचा काला केला नाही, तर या अभंग घेऊन प्रसाद कसा आला याचं वर्णन केलं. वैशिष्ट्य या अभंगाचं. काला म्हणजेच प्रसाद. पण एक प्रसाद कसा आला? गोकुळाहुनी केले येणे. महाराज गोकुळातून पंढरपूरला आले आणि एक कसं झालं? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. आजोबा मोठा भाग्यवान आहे. नातू नाही तर मुलगी. मुलीचा कसा बसला ती खाली जाऊन बसली, नात वर आली. बर का. 2-3 दिवस तिने कीर्तन केली दणकून. काल रात्री जरा नाचले 12-1 वाजता, धुळीत नाचले सगळे. आता मुलगी बसली तिथे. मग जागा रिकामी नाही, हेच फडाचं वैशिष्ट्य.
ओ नाही तो ओ नाही तो ओ नो तो ओ नाही बाबा महाराज, तो भगवती महाराज आहे की नाही. म्हणजे जागा रिकामी पडत नाही, नाही का. आणि जागा रिकामी न पडणं हीच परंपरा. परंपरेचा अर्थ काय? कोणत्याही काळी, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही तिथीला आणि कोणत्याही वाराला जिथली जागा रिकामी पडत नाही त्याला परंपरा म्हणावी. आणि म्हणून 3-4 दिवस माझी तब्येत बिघडली होती. भगवतीताईने मस्त कीर्तन केलं. तिच्यावरही सध्या लोड बराच आहे. आज सकाळी आवाज बसला, मी माझं काही तर सोडत नसतो. नजर फिटल्यावर ती जाऊन खालीच बसली. हे आपलाही असं आहे बघा. आम्हाला एरवी कसूर कोसते. आवाज बसला का बसला? तुम्हाला माझं हे बोलणं वेडं वाकडं वाटत असेल. वेकडं वाकडं नाही. हरी कीर्तनाला कोणी असं तसं म्हणू नये. बसला नाही का धुळीत नाचला? पुढचा प्रश्न. मी एक लक्षात ठेवा, ज्यांच्या जवळ जबाबदारी आहे त्यांनी तब्येत सुद्धा जपून वापरावी. गाव नाचलं म्हणून आपण नाचू नये. त्यांना तेवढ्याच वेळेला नाचायचंय, आपल्याला कीर्तन करायचंय. मला आठवतं आमचे आप्पा महाराज, गावडे साहेब आज तुम्ही आला फार बरं वाटलं, म्हणून मी आज साधं सुद्धा गाणार नाही तर गा आवडे. म्हणून बघा तुम्ही आल्याबरोबर किती आवडीने गायलो. आणि अभंग सुद्धा कसा आहे बघा. नुसती परंपरा नाही तर दादा महाराजांनी एक स्वतंत्र वैचारिक परंपरा निर्माण केली की हा अभंग का घ्यावा. नाही, एक विशेष परंपरा आहे. बरं आहे, तुमची शिष्य आमची सून चिरंजीव बसले. काय काय हे बघा, काय नाती निर्माण होतात, काय घडतं आयुष्यामध्ये. खरंच गावडे साहेब काही कळत नाही, पण घडतं खरं. तासगावला मी त्यांच्या गावी गेलो, येऊन गेले दोघं नवरा बायको. मला एकच शब्द तो म्हणजे धरून ठेवला. पेटे साहेबांनी आपल्या सुरेखा ताईला सांगितलं, म्हणे माझ्या एवढीला आल्यावर त्यांचं कसं स्वागत करशील तितक्या प्रेमाने कर. झालं. तिथे सगळं नात्यांचा पूर्ण विराम झाला. कसं जीवन निर्माण होतं. अशी लाखो काही नाही कारणातून एका शब्दातून जवळ आली. आणि तो शब्द धरून असे जे शब्द असतात ना, ते जीवनरूपी माळेतले मेरुमणी असतात. मणी अनेक असतात, पण असा जो शब्द असतो तो मेरुमणी असतो. आणि त्या मेरुमणी भोवती बाकीचे मणी असतात. तसं एक शब्द संतांचा पकडून ठेवावा आणि आयुष्यभर त्या शब्दावरती आपण फेर धरावा. नामेच माळ घालणं आणि नामेच माळेमध्ये मेरुमणी असणं. 4-5 दिवसापासून अत्यंत तब्येत बिघडली. परवा तर तुम्हाला कल्पना आहे, शैला दातारचं गाणं झालं. मग मी म्हटलं थकून गेला जीव. 2 दिवस भगवतीनेच कीर्तन दणकून केलं. आवाज बिवाज पॉवर मध्ये लागत होता. ते काय जरा मेन जनरेटर आल्यावरती एकदम भकभक होत. आणि धूळ बीळ गेली तिच्या आवाजामध्ये. काय ते काय जरा फार नाजूक काम आहे आमचं. काय हो, आवाज का बसला म्हटलं तरी ती निवांत जाऊन खाली बसली. म्हणजे पुन्हा तो आवाज चुकू नये, त्यांनी आपल्याकडे रागाने बघू नये, त्यापेक्षा आपले निवांत जाऊन पुढे बसलेलं बरं. अशी हुशारी असते काही काही माणसं. आम्ही काही कमी हुशार नव्हतो, तिचेच बाप आहोत. ती खाली बसली तर तुझी पोरगी. म्हणून तिचा आवाज बसला का हिचा उठला. आमच्याकडे काही नाही, आपला हसत खेळत परमार्थ आहे. आवडीने मस्त पैकी आनंद लुटत लुटत आम्ही परमार्थ करतो. काय हो, आणि कालच सगळ्यांचा तो वर्णन तेच चाललंय. सगळं कूळ या परमार्थात आहे. अगदी नातवंडापर्यंत सगळे घराघरातले A to Z. याच्या बाहेर कोणी काही करत नाही.
आणि करूही नाही. हरिभक्तीचा महिमा कसा विशेष वाढेल त्याच्याकरता आपण डोंगरात आलो, दरीत आलो. दरीत एवढ्या करता आलो की सगळ्या दऱ्या संपाव्या आणि सगळीकडे सुंद पूल निर्माण व्हावे आणि वारकरी संप्रदाय हा जगाला जोडला जावा. कारण ती संकल्पना अजून आकार घेत नाही. विश्वाच्या कल्याणाकरता प्रार्थना केलेला एकमेव पुरुष असून सुद्धा ती संकल्पना जेवढी प्रगट व्हायला पाहिजे तेवढी अजून झालेली दिसत नाही. ही बाबा महाराजांच्या मनातली खंत आणि ज्ञानोबारायाच्या चरणी रोजची प्रार्थना. बघा, विचार करण्यासारखा भाग आहे की अजून महाराष्ट्रापुरता, आंध्र कर्नाटक पुरता आहे. नामदेव महाराज पंजाब पर्यंत गेले आहे थोडं बहुत, पण कुठेच नाही बाकी. थोडस गुजरात मध्ये अपवादात्मक कुठे असेल तर असेल, पण बाकीचे जे स्टेट आहेत आणि जगभर कुठेतरी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर झालं. असं नको आहे, असं नको आहे. जसं अनेक पंथ त्या काळानंतर निर्माण झाले, 60-70 वर्षामध्ये, 80 वर्षामध्ये, आणि त्यांच्या शाखा जगभर झाल्या, तसं माऊलीचा सत्य संकल्प फलद्रूप का होत नाही गावडे साहेब, याचा तुम्हीही विचार करा. विचारवंत आहात तुम्ही, माऊली भक्त आहात, तसे विचारवंतही आहात. मला तर उत्तर अजून सापडलं नाही, पण एकच उत्तर सापडतं की वेळ येईल तेव्हा माऊली आपोआपच जगात जातील, एवढंच उत्तर सापडलं. कदाचित कदाचित त्यांना असं नको आहे की 4 पावलं पुढे जायचं आणि 400 पावलं मागे यायचं. त्यापेक्षा 1 पाऊल पुढच्या वर्षाने टाकावा, पण तिथून चराचरापर्यंत मागे सरू नये, हीच कदाचित त्यांची संकल्पना असेल. कारण असं दिसून येतं, अनेक इंटरनॅशनल लेवलला गेले पण पुन्हा नॅशनल झाले, असं दिसून आलं. अनेक जपी तपी योगी, मोठे मोठे विद्वान लेक्चर करता गेले, प्रवचना करता गेले, इंटरनॅशनल झाले, पण शेवटी हो, मला असं नेहमी वाटतं की माऊली एकदा जर जगामध्ये सरकली पुढे तर हा जगभर रोज टाळ वाटतील, रोज भजन होईल, आणि हीच तर माऊलीची संकल्पना आहे. म्हणून त्यातल्या त्यात आजचा प्रसाद सांगतो. जास्ती काही कीर्तन करणार नाही, कारण तितकी काही शक्ती अजून नाही आहे. आज बोलायला येतंय हीच आजची फार मोठी फलश्रुती आहे. तुमच्या समोर बसायला मिळालं याच्यातच माझं कीर्तन झालं. तुम्ही मला डोळे भरून बघितलं, मी तुम्हाला डोळे भरून बघितलं, याच्यातच माझं कीर्तन झालं. कारण 3 दिवस नुसते निघून काढले गावडे. कोणाचा आवाज नको, कोणाचं बोलणं नको. कोणी बोललं तर असं वाटायचं याला बाकुलीच्या बाहेर काढावं. माझ्या जीवात असं दुःख झालं, अरे आवाज हे तर माझं जीवन, बोलणं हे माझं आयुष्य, आणि तेच जर ऐकायला त्रास होऊ लागला तर पुढे कसं व्हायचं. आणि म्हणून हळूहळू गाडी माऊलीच्या कृपेने लाईनीवर येत आहे. म्हणून जास्ती काही चालणार नाही, प्रसाद सांगतो. काय माऊली स्वरूप दिसतंय. एवढे सर तुम्ही वर जाऊन नाही आला, हा जाऊन यायला पाहिजे होतं, मग माझ्या पुढे बसायचं. काय तुम्हाला सांगू, हजारो आळंदीची मंडळी इथे आली होती, काही पुष्कळ आले होते. काय म्हटले माहितीये, म्हणजे मी नाही म्हटलं काही, निर्गुण आळंदीत आहे आणि सगुण दुजोऱ्याला आहे. आतमध्ये जा, आहेतच पेटे बाबा, काचेच्या आतमध्ये घेऊन जा आणि गावडे साहेबांना म्हणा समोर मांडी घालून बसा आणि मग माऊली काय बोलते ते सांगा. काय दर्शन, काय दर्शन, काय दर्शन. खरंच हे मला जे प्रकृती वीक करते ने महाराज, हे हेतूच आहे, यांनी बाहेर जाऊ नये असंच काहीतरी हेतू दिसतोय. खरंच असं वाटायला लागलं. म्हणून आता पुढच्या 15 आठवड्यात ते सगळे कार्यक्रम कॅन्सल करून टाकले. मी आयुष्यात कधी कार्यक्रम कॅन्सल केले नाही.
विदर्भाचा मोठा दौरा होता. विदर्भ काय, नागपूर काय, हिंगणघाट वगैरे, चंद्रपूर, असा मोठा दौरा होता. सगळे कॅन्सल केले. फक्त आता गंगापूरला, गंगाखेड जनाबाईचा आहे, इतकी प्रसिद्धी त्यांनी केली आहे की लाखो रुपये, आणि नाही गेलो तो बिचारे अतिशय दुःखित होतील आणि माणसं त्या कार्यकर्त्याला शिवाय देतील खोट्या तारखा घेतल्या म्हणून. असं स्टेजवर जाऊन बसणार आहे, तिथपर्यंत भगवतीचा आवाज पण सुधारेल. आहेच ती माझ्या मागे. आता आमची जोडी ठरलेलीच आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे. इथून पुढे जे तुम्हाला कीर्तन ऐकावी लागतील ते या चौकटीपैकी कोणतरी एक माझ्या मागे कायम असेल. हो, कधी ती असेल, कधी चिन्मय महाराज असतील. आणि आज बरं झालं तुझ्या आईचा कसा बसला म्हणून नवीन वर्षाला तू माझ्या मागे उभी राहिली. त्या बात आहे. देव कसं घडवतो बघा. म्हणजे एखाद्याला लाईट मध्ये आणायचं असेल, काय देव म्हणला तर ती आली लाईट मध्ये, सगळीकडे नाव झालं तिचं, आता महाराष्ट्रभर ओळखतंय सगळं. जरा हेही तुझ्या घरातलं गंमत आहे ती लोकांना कळू दे. अहो, शैला दातारच्या कार्यक्रमात काय गायली ती, उत्कृष्ट गायली. आणि पण माझ्या मागे अजून उभी राहिली नव्हती ती बिचारी. तिथे टाळ घेऊन उभी राहते. तिला नेहमी असं वाटायचं चिन्मय चांगला गातो. आई तर काय आपली, आम्ही आपलं कुठे जावं. देव म्हणले आईच्या गळ्यात धूळ गेली, बस खाली. आणि मग मला असं वाटलं, इकडे तिकडे बघितलं, अरे म्हटलं ये हा 12वा गडी मस्त आहे. काय 12वा गडी आम्हाला काही लागत नाही. सुरात सूर मिळवलं की झालं. आसूर असू नाहीत मागचे, बर का. आसूर असला की कार्यक्रमाचं वाटोळ होऊन जात. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध. कसं होतं गावडे सर आपल्याला माहिती आहे. एक शिष्य एक गुरु हा रुढला साच व्यवहार. एक शिष्य एक गुरु. इथे ज्ञानदेवा सार चोजविले खलास. शिष्य परंपरा एकाने एकाला द्यायची संपली आणि सर्व बोध जगाला वाटण्याची अभिनव परंपरा माऊलीने सुरुवात केली म्हणून विश्व माऊली झाले. बर का. मला एक अर्थ उमजला. आया असतात आपल्या पोराकरता लाडू करतात, पण शेजारी 4 पोरं खेळत असतात. मग तिला द्यायचं नसतं त्या पोरांना. ती काय म्हणते, विषा आतमध्ये विश्वनाथ ना विषा कळू दे ना मला, आतमध्ये सांगा ना, आतमध्ये सांगा ना. काय ग तुझं असं खेळून सुद्धा देत नाही मला. अरे मी कधी का काही लाडू केले ती घेतील ना. माझ्या पोरांनीच खावं, दुसऱ्याला कोणालाच मिळू नाही ती आई. आणि दुसरी अशी होते, 7-8 पोरं होते, 8-10 लाडू घेऊन आली, सर्वांना वाटले, ती माऊली. नावातला एवढाच फरक जाणून घ्या म्हणजे कळलं. घरात आणून आपल्या पोराला एकट्याला कुंबून कुंबून खायला घालते, दुसऱ्या दिवशी ओकाळा घाला त्याला तरी खायला घाल. कळलं का. आई कळली का. याला आई म्हणतात. काय दुसऱ्याला पडतं लक्ष पडू नये. आणि माऊली अशी ती 8-10 लाडू आणून त्याला दिलं, सर्वांना दिलं आणि विचार, बाळानो तुम्हाला देऊ का रे. तसं पूर्वीचे हे घरात पोरांना पचलं नाही तरी संस्कृत तोंडात कोंबत होते. बरोबर आहे. तुम्ही एक नेहमी मला आठवण करून देता की माऊलीचं वर्णन चोखोबराने सुद्धा केलंय. हे तुमचं एक वैशिष्ट्यपूर्ण वाक्य माझ्या लक्षात आलं. म्हणजे माऊली हे माऊली चोखोबाला सुद्धा वाटले, म्हणजे गल्लीतली पोरं बोलून खाऊ घातलं.
नाही का? चोखा म्हणे ग्रंथ, ज्ञानदेवी श्रेष्ठ आणि वाचिता सनाथ जीवपोती. चोखवराय सांगताय म्हणजे लक्षात घ्या, असा ग्रंथ निर्माण झाला की चोखवरायने वाचावा. तुमच्याच बैठकीचं विवरण सांगतो, माझ्या लक्षात असतं ते. तुम्ही काय काय माणसांचं काही तसं गावडे सर म्हटलं, माऊलीचं वर्णन करायला लागले की हे त्यांचं आलंच पाहिजे, हे लिहून ठेवा, मी असू दे नाही तर नसू दे कोटच्या प्रवचनाला. ते म्हणतात काय बघा माऊलीचं वैशिष्ट्य आहे, चोखवरायने सुद्धा त्याचं वर्णन केलं. चोखा म्हणे ग्रंथ, पण श्रेष्ठ ज्ञानदेवी कळलं केव्हा, वाचण्याचा अधिकार प्राप्त झाला तेव्हा. वेद श्रेष्ठ असेल पण अधिकारच नाही तर कळायचा कसा? खोका या अक्षर मदना या अधिकार. किती सुंदर बोलतात तुकाराम महाराज, नाही का? खोका या अक्षर मदना ही अधिकार. काही काळ माणसं म्हणतात की काही माणसं वेदाच्या विरुद्ध. गावडे सर, वेदाच्या विरुद्ध कोणी बोलत नाही, वेद सर्वाच्या विरुद्ध बोलला. माझं बोलणं कळलं? तुकाराम महाराज काय म्हणतात माहितीये का? आम्ही वेदावर रुसलो नाही, वेद आम्हावरी रुसून या गेला. आम्ही रुसलो नाही, तो रुसलाय आमच्यावर. आम्ही कुठे रुसलो त्याच्यावर? नाही का? वेदाच्या जवळ जाण्याची आमची तयारी आहे, पण तो म्हणतो येऊ नको. म्हणून श्रुती माऊली आई असेल, पण ही खरी जी माऊली पुढची निर्माण झाली, ज्ञानदेवा सार चोजविले. काय केलं? वाटून टाकली. बघा त्यांच्याच शब्दात सांगतो, ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. मग आता मला सांगा, जे खोकायचा अधिकार नाही, तुकाराम महाराज म्हणले आम्ही कुठे डावललं? जे अधिकारच नाही तो बळजबरीने हिसकून घेण्याची गरज काय? त्यापेक्षा जे अधिकार ज्याचा आहे आणि जे वाचल्यावर कळत असा मराठी भाषेतला वेद नामेच ज्ञानेश्वरी, तिचंच पठण करावं आणि तिचंच पारायण करावं. ज्यांना अधिकार असेल त्यांनी जरूर करावं. महाराज म्हणालेलेच आहेत, अधिकार तैसा करू उपदेश. मग उत्तमापासून अंत्य यावरी आणि मुक्तीची सेल मागावी रे रे. उत्तमापासून अंत्य यावरी अर्थ लक्षात द्या. श्रेष्ठ कुळामध्ये जन्माला आलेल्यापासून अंत्यजापर्यंत मुक्तीची सेल जर लावायची असेल तर कशाने? ज्ञानेश्वरीने. ज्ञानदेवा सार चोजविले. गोष्ट सांगतो, कीर्तन आटपतो, तुम्हाला ती माहिती आहे, पण आज माझी माऊली आली आहे, सांगण्यासारखी गोष्ट आहे. विठ्ठल पंत निघून गेले, देहांत प्रायश्चित. एवढा मोठा धर्म आहे नाही आमचा. गुरु आज्ञेने संन्यास टाकला आणि ग्रस्ताश्रम स्वीकारला. म्हणून वारकरी संप्रदायाची सुरुवात संन्यास घेण्यापासून नाही, आणि काही घेत असतील तर चुकीचं आहे, कारण इथे संन्यास टाकला आणि वारकरी संप्रदाय जन्माला आला. विचार करून बघा, चरित्र बघा, म्हणजे त्याच्यातलं सत्यत्व पटेल. भगवी वस्त्र फाडली आणि ग्रस्थाश्रमाची वस्त्र अंगावर घातली आणि अलंकापुराला विठ्ठल पंतांना पाठवून दिलं. ही जर घटना घडली नसती तर वारकरी संप्रदाय जन्माला आला नसता. हे तितकंच सत्य. आणि म्हणून शेवटी काही कायद्यात बसेना का बसवलं गेलं नाही, हा भाग निराळा. देहांत प्रायश्चित्त. विठ्ठल पंत गेले, असंच आहे. दोघं बरोबर गेले असं नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये असंच आहे, वर्णनच आहे. विठ्ठल पंत गेले मागून आईसाहेब गेले. कारण मी त्या चरित्रात लिहिल्यानंतर मला पत्र आली की तुम्ही असं कसं लिहिलं दोघं. म्हटलं मला काही माहिती नाही, पण नामदेव महाराजांच्या ह्याच्यात असं लिहिलेलं आहे की वडील प्रथम गेले मागून आई गेल्या.
दोघं एकटी कशी जातील एकदम? विठ्ठल पंत गेले, प्रायश्चित्त त्यांना होतं, तिला नव्हतं. पण घडलं असं, सत्शील सात्विक पतीला अनुरूप, मनाने बुद्धीने चित्तीने अनुरूप आणि त्याच्याशी एकरूप झालेली पतिव्रता. पतीच्या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. पतीच्या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. काय सांगू तुम्हाला, विठ्ठल पंत गेले, माझ्या आईला चित्रकूट लागली. प्रसाद सांगतोय तुम्हाला आज. दिसताना बसताना उठताना अतिशय दुःख. आळंदीला आले तो दिवस आठवला. पहिल्या दिवशी पुरणपोळी करून घातली तो दिवस आठवला. रात्री स्वप्नामध्ये पांडुरंगाने येऊन लग्न कर हिच्याशी सांगितली हे आत्मीय आठवली. मुलं होत नाहीत म्हणून निघोलेला दिवस आठवला. रामानंद भेटले ते आठवलं. पुन्हा घरी आले ते आठवलं. गावाच्या बाहेर हाकलून काढलं ते आठवलं. झोपडीत राहिले ते आठवलं. आणि एक एक उभारला ध्वजती ही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची असे एक एक मुलं जन्माला आली ते जन्माचे दिवस आठवले. बाळांचा अध्याय आठवलं. त्र्यंबकेश्वरची यात्रा आठवली. मांड्याचा कोंड्याचा मांडा करून कसा खाल्ला हे आठवलं. आई साहेबाला अतिशय दुःख. नको मागे राहायला त्यांच्या, नको मागे राहायला. अंतःकरण विव्हळ झालं. अतिशय दुःख. रात्र होती, तळमळत होत्या माशासारख्या. निवडनाथाला उठवलं. राजा जवळ गेले, उठवलं, अंगाला हात फिरवला. काय काय काही नाही म्हणे सोन्या, जर चल बाहेर. ते बघ, तुला माहिती आहे माझ्या पतीच माझ्यावर किती प्रेम होत. मला नाही त्यांच्याशी भरा होत. मी जाऊन इंद्रायणी मध्ये उडी घेते, मला नाही राहत. काही माझं कसं होईल मला माहित नाही, पण मला जाऊ द्या. मुलांचं काय करू? तू निवृत्ती राजा आहेस, आजपासून तू त्यांची बाप आणि आई हो. माझी 3 मुलं तुझ्या ओट्यात घालते. बाप्पा बाप्पा निवृत्ती बाप. श्री गुरु सारिखा स्वा पाठी राखा, तरांचे लेखा कोण करी. काय गुरुस्तुती बाहेर पडली या प्रतितीतून. नमो विष्णुबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा मावळवीत विश्वाभास नवलोदयला चंडांशु म्हणून साधका तू माऊली. जय जय आचार्या. कितीतरी गुरुस्तुत्य तुम्हाला पाठ म्हणून दाखवेल. समस्त सरोवरिया प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया जय जय सर्व विसाविया. काय म्हणतात बघा 14व्या अध्यायाची स्तुती. जय जय सर्व विसाविया. सर्वांचा विसावा असा निवृत्तीनाथ. पदर पसरला आईने, माझ्या ओट्यात एवढं घाल. काय करते आई? निवृत्तीनाथ का ठीक आहे म्हणाल, तुझी इच्छा, पण तूच आशीर्वाद दे या तिघांना सांभाळायचा आणि ते मला मानतील असं. आज मुद्दाम सांगतो गोष्टी, कॅसेट मध्ये ते सांगितलेलीच आहे, पण प्रसाद काढावा महाराज. काला नाही, प्रसाद काढा. मुक्ताई झोपली होती, गोड होती बाळ. तोंडावून हात फिरवला, पापी घेतली.
जागी झाल्यासारखी होती, पुन्हा थोपटली, निजली. सोपान देव तर आमचे शांत होते. अंगावर हात फिरवला, जरा असं केलं, पुन्हा झोपले. आईने थोपटलं की सवयच ती होती. ज्ञानराजा जवळ आले. गोरे 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 पान, गाल सुंदर, सरळ नासिक, भव्य भाल प्रदेश, असे कुरळे केस कपाळावर आलेले. त्या बाल ज्ञान राजाला बघितलं, आईच्या विकाचा ठाव कलावर गाळ ठेवलं, पापी घेतली. राजा राजा राजा, तोंडामध्ये बोळा कोंबला, तशी धावत निवृत्ती राहायला सांगितलं की माझी मुलं तुझ्या ओट्यात खायची नाही. सुखाचा परमार्थ म्हणावा का दुःखाचा परमार्थ? परमार्थ म्हणजे मखमली गालिच्यावरच चालणं म्हणावं का काट्याच्या आणीवर चालणं म्हणावं? काय परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. किती अवघड. गावडे साहेब, मला एकच प्रसंग आठवतो, हाय आठवतो, पुढचा आठवतो. सकाळी उठल्यानंतर काय घडलं असेल? आई 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 आई, मुक्ताई हाक मारते आई, सोपानदेव हाक मारतात आई, माऊलीने तांबरला फोडला आई आई. एखादी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली घेते तसं. अथा पायवन वसंतु, जो अज्ञेचा आहे वतंतु, अमृतची परी मूर्तू कारुण्याचा. काय वर्णन केलं बघा अमृता. आता पायवन वसंतु, जो अज्ञेचा आहे वतंतु, अमृतची मूर्तू कारुण्याचा. असा तो निवृत्तीनाथ जवळ घेतलं, कानात सांगितलं, म्हणले बाबा ही आपल्याला सोडून गेली. माऊलींनी वर बघितलं, कुणाकडे बघावं? त्या डोळ्यातूनच कळलं, माझ्याकडे बघावं. पण जाताना आई एक सांगून गेली होती. सोपान बोललं की ऐकतो, मुक्ताई लहान आहे, पण माझा ज्ञानराजा हट्टी आहे. जी आळी करील ती पूर्ण कर. नाथ संप्रदायाच्या परंपरेमध्ये सर्वाला ज्ञान द्यायचंच नाही. एक शिष्य एक गुरु हा रुडला साच व्यवहार. पण परंपरा इथे आली. म्हणाले ज्ञानेश्वरी लिहून झाली, आता काय? काही नाही म्हणाले. आता काय नाही म्हणले. काय कसं नाही? सर्वाला वाटण्याचा अधिकार द्या. ते म्हणले शक्य नाहीये. कोणीतरी शिष्य निवडा. मच्छंद्र गोरख, गोरख गैनी, गैनी निवृत्ती, निवृत्ती ज्ञानदेव, तुम्ही निवडा पुढचा शिष्य. ते म्हणले कसं नाही, आता एक शिष्य नाही, सर्व विश्वाला या संप्रदायात आणायचंय. एक शिष्य एक गुरु हे नको आता परंपरा. लाखो आले पाहिजेत. ते म्हणले आमची संप्रदायाची परंपरा तशी नाही आहे, मी काही परवानगी देत नाही. निवृत्तीनाथ हटून बसले. नाही, त्यांचं चालत नव्हतं. कायदा होता ना, एकदा मोडला तर असा प्रायश्चित्त, पुढे मोडलं तर काय. होता का नाही कायदा कोणाला माहित, पण म्हटलं चरित्रात मोडला म्हणून मोडला, नाही का. शेवटी व्यक्तिगत याला त्याला स्वातंत्र्य आहे ना. केलं लग्न केलं, नाही केलं नाही केलं, यांचं काय केलं नाही. पोरं झाली झाली, हा काही त्यांना सांभाळायला सांगितली का? पण नसत्या उठाठेव जिथे केल्या जातात आणि त्या उठाठेव्या आमच्या धर्मात आहेत, हेही सत्य आहे. म्हणूनच भागवत संप्रदायाची पताका फडकू लागली. कारण काय पडलं त्याला? जो पायार असला तो याचा, नाही का. मला नेहमी असं वाटतं, माऊलीला जर एवढा त्रास
तर इतरांना काय घडलं असतं, पण आई असल्या कारणाने त्यांनी जाणलं आणि निवृत्तीनाथ असे सापडले. इकडे माऊली, इकडे एक धर्माची पद्धत. कारण ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, योगीची परंपरा आली, आदिनाथाची परंपरा आली. आता काय करावं? शेवटी निवृत्तीनाथ जरा असे होते, यांनी हुकमी पत्ता काढला. तो म्हणजे कळलं का काय? ते म्हणले, दादा आई म्हणली होती ज्ञानराजाच्या लळा पूर्ण कर. ते ओसंडोनी निवृत्ती आलिंगोला गला समाधीच्या सोहळ्यात आहे, पण इथेच ओसंडले, तिथेच ओसंडले. बघा त्या ओवीतला अर्थ लक्षात घ्या. कसं घडलं? एवढं म्हटल्याबरोबर निवृत्तीनाथांना वाटलं जाऊ दे, आपली परंपरा पूर्ण होऊ दे आणि माझ्या ज्ञानराजाचा भगवा झेंडा फडकू दे. आणि तिथेच शब्द बाहेर पडला, हा होई दान पसाव. केवढा हा पावर किती आहे बघा. बरोबर होईल, बरोबर घे. हा होईल दान पसाव असा उत्संबळून आलं. उत्संबळोनी गोरस सांडे बाहेरी, तसं निवृत्तीनाथांच्या मुखातून आशीर्वादाचा शब्द बाहेर पडला, हा होईल दान पसाव. तेने वरदे ज्ञानदेव सुखिया झाला. आणि तिथे ज्ञानदेवे सार सोजविले ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुम्हाला. बोलायचं पेठी बाबा या खरी या माई साहेब या. मग काल्याचा अभंग म्हणू थोडस एक. हो करून इथे आज टाळकरी जागचे हलू नका कोणी. जे टाळकरी इथे सेवा केली त्यांना प्रत्येकाला नारळाचा प्रसाद देऊन माई महाराज कौतुक करत आहेत, वाजवणारे आहेत. टाळकरी ही फडाची शोभा आहे. मी माझं भाग्य समजतो, डोंगर दरीत गेलं तरी 100-200 टाळकरी कुठेही असते. कोणाला या म्हणावं लागत नाही, कोणालाही आपोआप पहिल्या दिवसापासून भरपूर टाळकरी कुठेही गेले तरी येतात. हेच आशीर्वाद आहे महाराजांचा. त्यामुळे सगळे फडातले दर्शनी आमचे दर्शनी महाराज येतील आणि प्रत्येक टाळकर बरोबर घे माणूस चोपदार दोघंही जा बरोबर. दोघांनी हातात नारळ ठेवा आणि इथं सुरुवात करून असं सगळ्या टाळकऱ्यांना द्या. या उत्सवाची सुरुवात 26 तारखेला झाली. चैतन्य महाराजांच्या पुतळ्याच्या स्थापनेपासून 27 तारखेला माऊलीचं आगमन झालं आणि त्यानंतर आजच्यापर्यंत कार्यक्रम काल्याच्या कीर्तनाने सांगत आहे. मधली 1-2 कीर्तन मी केली. 3 कीर्तन बरोबर आहे ना. 3 भगवतीने 4 भगवतीने झाली. 3 कीर्तन. आजचं हे एक माझं कीर्तन. आणि असा माऊलीने सप्ताह सुंदर पार पाडून घेतला. अन्नदान वगैरे भरपूर. अहो काय तुम्हाला सांगू गावडे साहेब, राशी अन्नाच्या राशी हलतच नाही. इतके लाडू वाटतोय आलेल्या दिवसापासून ते काही ठीक हलायला तयार नाही. काहीतरी देवाची कृपा आहे. इथे अन्नदान सुरू करतोय आम्ही आता आजपासून. 25 माणसापासून सुरुवात आणि पुढे चैत्र पाडव्याच्या नंतर रोज 300 माणसं जे येतील त्याला रोज इथे जेवून जातील. आणि त्याची योजना आम्ही आखली काल. 25,000 द्यावेत, ते ठेव म्हणून ठेवावेत, कॉर्पस म्हणून.
त्याला हात कुणी लावायचा नाही परंपरेला. आणि ज्या व्यक्तीला ज्या दिवशी पाहिजे असेल त्या दिवशी त्या व्याजातून अन्नदान चालू राहील. आणि मला सांगायला आनंद वाटतो, डिक्लेअर केल्यानंतर एका दिवसातच 26-27 दिवस गेले, जवळजवळ 1 महिना गेला. आणि या ठिकाणी रोज अन्नदान सुरू होईल. माझी माऊली इथे आलेली आहे. माझ्या म्हणण्यातलं वास्तव्य गावडे साहेब, आपण वर जाल तेव्हा कळेल. वर जाऊन आपण दर्शन घ्याल तेव्हा बाबा महाराज अतिशोक्ती बोलत नाहीत, उलट 2 शब्द कमीच बोलतायत असं आपल्याला वाटेल. आणि या ठिकाणी हा सप्ताह संपन्न झाला. परिसराचाही विकास होत आहे. पुढच्या वर्षी तुम्ही जोराने प्रार्थना करा आणि तुकाराम महाराज आपण कळस बसवू, कारण त्याशिवाय मंत्र पुरा होत नाही. ज्ञानोबा म्हणजे संप्रदाय नव्हे आणि तुकोबा म्हणजे संप्रदाय नव्हे, ज्ञानबा तुकाराम. बर का? दुसरी बाजू बोलत नाही मी सध्या, चांगलं ते चांगलंच बोलावं. अलीकडे विचारधारा नीटनेट पालटल्या, माऊलीच नाव गाळायला लागले. अतिविद्वत्तेचं लक्षण असण्याची शक्यता आहे. आम्ही आपले भोळे बाबडे आहोत, तेच आहोत. मला जागृती स्वप्नात जर दिसत असेल तर माऊली दिसते, नंतर बाकीचे संत दिसतात. वस्तुस्थिती सांगितली. ज्यांनी पाया रचला ते पहिले, मग त्यांच्या समकालीन दुसरा देव आला, त्यांचं नाव नामदेव. मग खांब उभा राहिला एकनाथ, आणि शेवटी कळस झाला तेच तुकाराम महाराज. असंच तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आणि हे पुढच्या वर्षापर्यंत तुकाराम महाराज येऊन कळसावर बसावेत, एवढं जलद गतीनं काम व्हावं अशी एक तुमच्या चरणी प्रार्थना आहे. तुम्ही मला आशीर्वाद मागताना मी कोणाला मागू? माझे सगळे तुम्ही बसलेले दैवत आहात. वारकरी हा माझं दैवत आहे. मी तुम्हाला सांगितलं, मी तुमच्यावर रागवलो बोललो तरी ते काही माझा स्वार्थ नसतो, कधीच नसतो, कधीच नसतो. मला असं वाटतं, एवढी ही ज्ञानगंगा आली आहे, ती सोडून संसाराच्या गाळात कुठे रुतून बसतात? जरा या गंगेमध्ये निमंजन करा, इथला आनंद लुटा. हाच हेतू आहे, दुसरं काय माझा हेतू आहे? असा आहे का इथे तुम्ही नाही आला तर खोल्या रिकाम्या आहेत? असा आहे का इथला मंडप रिकामा? कवीच नाही रिकामा. थंडीत सुद्धा माणसं मंडपाच्या बाहेर पर्यंत बसतात रात्रीची. आता तर बघा माणसं उन्हातच बसली. तेव्हा जागा रिकामी नाही म्हणून तुम्ही यावं असं वाटत नाही, पण तुम्ही रिकामी राहू नये म्हणून यावं. फडातल्या मंडळींच्या बद्दल हीच आस्था आहे, तुम्ही यावं. अरे संसार कोण करत नाही? संसार करत नाही म्हणू नका, करावाच लागतो बर का. पण एक सांगू, प्रारब्धाने संसार होतो आणि कृपेने परमार्थ होतो.